Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you gets raw, real vlogs. दिवसाची एक सुंदर सुरुवात करण्यासाठी मी या 2026पासनं ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात केलेली आहे. रोज सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढणं आणि आपल्या आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप कृतज्ञ राहणं हे गरजेचं आहे. All the things I said to hold her back, they keep her locked inside of all the times when she's been hurt before. Her eyes are swollen as she tries to hold her. सकाळची थोडीशी घाई पण मनात मात्र शांतता. स्वयंपाकघर आवरणं, भांडी लावणं, घर नीटनेटकं करणं. घर स्वच्छ असेल तर मनालाही एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. Staring at herself in the mirror on the restroom door. Voices in her head that mirror what she's. काम तेच असतं रोजचं, पण दृष्टिकोन बदलला की त्यातही सौंदर्य दिसतं. म्हणून ना मी कुकिंग करत असताना नेहमी बुक्स ऐकत राहते. हात कामात गुंतलेले आणि कान मात्र पुस्तकांच्या शब्दात हरवलेले. गॅसवर शिजणारा पदार्थ आणि मनात उमटणारे विचार. हे ऑडिओ बुक ऐकत ना स्वयंपाक करणं माझ्यासाठी खरंच एक खूप शांत असा अनुभव आहे. असं वाटतं की रोजचा स्वयंपाक करणं फक्त काम न राहता स्वतःसाठी दिलेला वेळ ठरतो. आणि या छोट्या छोट्या सवयींमुळेच दिवसातली जी धावपळ आहे ती थोडीशी थांबते आणि मन निवांत होतो. आत्ता मार्केटमध्ये ग्रीन व्हेजेस खूप छान आलेले आहेत. मेथीची भाजी ना ही थेपल्याच्या स्वरूपात किंवा सुकी भाजी म्हणून आपण नेहमीच खातो, पण एकदा ना तुम्ही अशी चणा डाळीतली मेथी म्हणून ट्राय करा. ही खरंच खूप छान लागते, अगदी रुचकर चव देते बघा. एकदा ट्राय करून नक्की बघाल. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी होममेड खवा बनवला आणि तो गाजरच्या हलव्यामध्ये थोडा टाकला. थोडा शिल्लक होता म्हणून खव्याचे गुलाबजामुन खावेसे वाटत होते, तर म्हटलं चला जास्त काही नाही पण 10-15 बनलेत, पण खरंच खूप छान टेस्ट आली आहे. फ्लिपकार्टवरनं हे अत्तर आयुर्वेदाचे चिया सीड्स मी ऑर्डर केलेले आहेत. काही एक 250 ग्रॅम असतील पॅकेटमध्ये. तर येस, चला आता तुम्हाला वेट लॉस रेसिपीसुद्धा माझ्या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील. Staring at herself in the mirror on the restroom door. काय करते मिष्टू तू? माझे कपडे फोल्ड करत आहे. अच्छा, तुला येतं फोल्ड करता? हो. कोणी शिकवलं तुला? मला. हे कपडे मिष्टूनी फोल्ड केलेले आहे बरं का. तुम्ही बघितलंय, ॲटलिस्ट तिने तिचे तरी कपडे छान फोल्ड करून ठेवलेले आहेत. मी तिला ओरडली नाही की हे तू कर, तर तिला रिक्वेस्ट केली. लहान मुलांना कामाची ऑर्डर देण्याऐवजी रिक्वेस्ट करून विचारलं ना तर खरंच नक्कीच फरक जाणवतो. हे काम कर असं सांगण्यापेक्षा हे तू केलंस तर मला खरंच हेल्प होईल असं म्हटलं ना की त्यांना त्यांचं महत्त्व कळतं. मुलांना रिस्पेक्टेड आणि रिस्पॉन्सिबल असल्याची फिलिंग मिळते. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ते काम ते ना तक्रार न करता अगदी आवडीने करता येतात. छोटा बदल शब्दात पण मोठा परिणाम बनावा. गुड जॉब मिष्टू, वेल डन. थँक्यू मम्मा. चला, यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ. काय करावा हा अगदी मोठा प्रश्न. खूप सगळ्या हिरव्या भाज्या फ्रीजमध्ये होत्या, म्हणून म्हटलं की अगदी सगळ्या घालून मसाले भात करावा. किती सोपी आणि 1 पॉट मील ही रेसिपी. आठवड्यातून 1-2दा नक्की करते, म्हणजे सगळ्या भाज्याही जातील. Staring at herself in the mirror on the restroom door. Voices in her head that mirror what she's heard before. All the things they said to hold her back, they never seem to leave her head and tend to. मसाले भातासोबत बनवत आहे कुडीत सूप. अगदी सोपं, पौष्टिक आणि हेल्दी. ज्या प्रकारे ज्वारी, रागी आणि बाजरीचं सूप मी बनवते, तसंच हे कुडीत सूप देखील बनवते.
तुपामध्ये जिरा लसूणची फोडणी घालून आणि छान कोथिंबीर टाकून ते बॉईल व्हायला ठेवायचं आणि कुळीत पावडर ही छोट्याशा वाटीमध्ये मिक्स करून त्याचा घोळ करून हे बॉईल केलेल्या त्या सूपमध्ये पोर करायचं आणि तुमचं सूप तयार. फायदे म्हणाल तर खूप सगळे आहेत. आयरन मिनरल्सने भरपूर, थकवा कमी करते, शरीर गरम ठेवते, इम्युनिटी वाढवते आणि हो, वेट लॉस करत असाल तर ते देखील नियंत्रित करते. चला तर मग आपण पोहोचलो आहोत व्हिडिओच्या एंडपर्यंत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Staring at herself in the mirror on the restroom door.